रात्र बहुतेक वेळा शांत असते, पण कधीकधी ती आवाजही करते. मात्र रात्रीचा हा आवाज ऐकायला सोपा नाही. रात्रीचे 12 वाजले होते आणि रागिनी तिच्या खोलीत शांतपणे बेडवर बसली होती. कधी ती खिडकीबाहेर डोकावत होती, तर कधी खोलीत फेरफटका मारत होती. कधी बाल्कनीत जाऊन उभी राहायची. तिच्या हालचालींवरून कळत होतं की ती कोणाची तरी वाट पाहत होती. रागिनी, काय झालं आज? या वेळेपर्यंत तो नेहमी येत असायचा. इतक्यात रागिनीच्या हवेलीच्या मागे एक माणूस भिंतीवर चढताना दिसला. त्याने मोठ्या टॉवेलने चेहरा झाकलेला होता. हळूहळू चढत तो बाल्कनीपर्यंत पोहोचला आणि दबक्या पावलांनी रागिनीच्या खोलीत शिरला. रागिनी बेडवर गप्प बसली होती. त्या व्यक्तीने मागून येऊन रागिनीच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि म्हणाला, सांगा कोण? रागिनीने त्याच्या हातांना प्रेमाने स्पर्श केला आणि मग त्याला दूर करत म्हणाली, 2 दिवस झाले तुला वेळ नाही का माझ्याकडे येण्यासाठी? तुला माहीत आहे का, तुझ्याशिवाय माझी अवस्था जणू पाण्याशिवाय मासळीसारखी झाली आहे. हे बोलून ती त्याला मिठी मारते. रागिनीच्या बोलण्यावर तो व्यक्ती टॉवेल बाजूला काढतो आणि म्हणतो, तो व्यक्ती आलोक, त्यांचा नोकर असतो. तुला माहीत नाही का, साहेबांनी मला 2 दिवसांसाठी शहरात पाठवलं होतं. 2 लाख रुपये एका माणसाकडे पोहोचवायचे होते आणि तिथून काही घेऊन यायचं होतं. रागिनी विचारते, काय आणायचं होतं? आलोक म्हणतो, सोन्याचा नेकलेस. तुझा वाढदिवस येतोय ना? रागिनी हसत त्याच्याकडे पाहते आणि विचारते, तू माझ्या वाढदिवसासाठी काय गिफ्ट आणणार आहेस? आलोक म्हणतो, मी काय देणार? मी लहानपणापासून याच घराचा नोकर आहे. रागिनी म्हणते, तू पुन्हा सुरू झालास. इथे नोकर आणि मालक असं काही नसतं आणि गिफ्टची जर गोष्ट असेल तर तुझ्या इतकं महागडं गिफ्ट मला कोणीच देऊ शकत नाही. हे बोलून तिने आलोकला पुन्हा मिठी मारली आणि दोघं प्रेमाच्या समुद्रात बुडून गेले. तिथे गरीब श्रीमंत याचा काही फरक नव्हता. तिथं फक्त प्रेम होतं, प्रेम आणि फक्त प्रेम. आता सकाळ होत आली होती. अचानक रागिनीच्या वडिलांचा जोरदार आवाज येऊ लागला, ऐकू आला. वीरेंद्र आलोकला आवाज देऊ लागतात, आलोक, आलोक, अरे कुठे गायब झाला रे? साहेबांचा आवाज ऐकताच झोपेतून जागे झालेल्या रागिनीला आणि आलोकला हबकायला झालं. दोघांच्या हृदयाचे ठोके जोराने वाजू लागले. आलोक म्हणतो, मालक जागे झाले वाटतं. आता काय करायचं? हे बघ, काही मोठा गोंधळ होणार आहे. रागिनी त्याला म्हणते, घाबरशील तर सगळं बिघडेल. मी खाली जाऊन बाबांना दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवते. तू जसं इथे आलास तसंच पाईपने परत जा आणि थोड्या वेळाने त्यांच्याकडे ये. रागिनीच्या सूचनेप्रमाणे आलोक दबक्या पावलांनी खोलीतून बाहेर पडला. रागिनी मात्र खाली जाऊन तिच्या वडिलांना सामोरी गेली. रागिनी बाबांना विचारते, काय झालं बाबा? अजून सूर्य उगवला पण नाही आणि तुम्ही आलोक आलोक करतायत. त्याच्याशिवाय तुमचं काहीच काम चालत नाही का? वीरेंद्र म्हणतात, ते खरं आहे, पण तू इतक्या लवकर कशी उठलीस? तू 9 वाजेपर्यंत उठत नाहीस आणि आज 4:30लाच उठलीस. एवढ्यात आलोक तिथे आला. त्याला पाहून वीरेंद्र साहेब रागाने ओरडले, अरे कुठे गेला होतास रे? तुझ्यामुळे माझा घसा दुखायला लागला आहे. आलोक म्हणतो, साहेब ती म्हैस ओरडत होती, तिला चारा देण्यासाठी गेलो होतो. वीरेंद्र म्हणता, आणि ऐक, तुला माहीत आहे का, आज रागिनीचा वाढदिवस आहे. संध्याकाळी मोठी पार्टी आहे. खूप लोक येणार आहेत आणि विशेषतः तात्यासाहेब आणि त्यांचा मुलगा अर्जुन येणार आहेत. त्यांच्याकडे नीट लक्ष ठेव. वीरेंद्र पुढे म्हणाले, मी ठरवलं आहे की रागिनीचा साखरपुडा अर्जुनसोबत लवकरच करायचा आहे. आणि हो, मालकीन साहेब शहरातून दुपारी येत आहेत. त्यांना स्टेशनवरून घेऊन ये. हे लक्षात ठेव. आलोक शांतपणे ऐकत राहिला, पण त्याच्या मनात गोंधळ चालू होता. तो विचार करत होता की त्याने हे कर्ज कसं फेडायचं. त्याच्या कुटुंबाने
साहेबांकडून घेतलेलं 75 रुपयांचं कर्ज आज 5 लाख झालं होतं. तो स्वतःशीच म्हणाला, कसं जाऊ मी रागिनी तुझ्या बाबांची नोकरी सोडून? त्यांचे कर्ज आमच्या कुटुंबावर आहे. त्याशिवाय गेलो तर ते माझ्या आईवडिलांना त्रास देतील. रागिनी म्हणते, आलोक, तू वेडा आहेस. इथे राहशील तर कधीच कर्ज संपणार नाही. माझ्या आजोबांनी तुझ्या आजोबांना 75 रुपये उधार दिले होते. ते 5 लाख कसे झाले हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. आलोक म्हणतो, माझे वडील आणि आजोबा इथेच नोकर होते. पिढ्यानपिढ्या आमचं कुटुंब इथेच काम करत आलंय. हे कर्ज फेडल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. 2 वर्षांपासून रागिनी आणि आलोकचे प्रेमसंबंध सुरू होते, पण त्याची कोणालाही कल्पना नव्हती. रागिनीचे वडील वीरेंद्र आणि तिची आई सुकन्या किंवा तिचा भाऊ राजेश यापैकी कुणालाही काहीच माहीत नव्हतं. संध्याकाळी वीरेंद्र यांनी रागिनीच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. मोठमोठ्या पाहुण्यांनी पार्टीची शोभा वाढवली होती. वीरेंद्र म्हणता, मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. माझ्या एकुलत्या एक मुलीचा वाढदिवस साजरा करत आहोत आणि आज मी तिच्या भविष्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाहुणे उत्सुकतेने ऐकत होते. वीरेंद्र पुढे म्हणाले, 15 दिवसांनी रागिनी आणि अर्जुनचा साखरपुडा होणार आहे. हे ऐकताच रागिनी तिथून बाहेर पळाली. पाहुण्यांना वाटलं की ती लाजली आहे, पण तिच्या मनात प्रचंड गोंधळ आणि दुःख होतं. पुढच्या 2 दिवसात रागिनी सतत अस्वस्थ राहिली. तिची प्रकृती बिघडली होती. तिला वारंवार उलट्या होत होत्या. सुकन्या तिला म्हणते, काय गं, सारखं बाहेर काही ना काही खाणं सुरू असतं ना तुझं, मग अशी अवस्था होणारच. आता बघ किती वेळा उलट्या केल्यास. घरगुती औषध दिल्यानंतरही उलट्या थांबत नव्हत्या, म्हणून सुकन्या तिला दवाखान्यात घेऊन गेली. तिथं डॉक्टर सुनीता यांनी तपासणीनंतर एक धक्कादायक बातमी दिली. डॉक्टर म्हणाल्या, सुकन्या, तुमची मुलगी गर्भवती आहे. हे ऐकून सुकन्या घाबरली आणि चिडली. काय बोलताय? माझ्या मुलीचं अजून लग्नसुद्धा झालं नाही आणि तुम्ही म्हणताय की ती गर्भवती आहे? डॉक्टर म्हणतात, माझी तपासणी चुकीची नाही. तुमची मुलगी गरोदर आहे. सुकन्या रागाने म्हणाली, तुमचं म्हणणं चुकीचं ठरलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. तेवढ्यात रागिनीने आईचं बोलणं थांबवलं आणि हळू आवाजात कबूल केलं की आई, डॉक्टर बरोबर सांगत आहेत. हे ऐकताच सुकन्या हादरली. घरी परतल्यानंतर रागिनीने आईला सगळं सांगितलं. तिने तिच्या आणि आलोकच्या प्रेमाबद्दल आणि दोघांनी मंदिरात गुपचूप लग्न केल्याबद्दल खुलासा केला. सुकन्या म्हणते, तू हे काय केलंस? आमच्या प्रतिष्ठेचं काहीतरी भान ठेवायला हवं होतं. आम्ही कोण आहोत आणि तू एका नोकरावर प्रेम केलं? केवळ प्रेमच नाही तर त्याच्यासोबत लग्नसुद्धा केलं. शेवटी हे सगळं वीरेंद्र आणि राजेश यांनाही समजलं. दोघांचा संताप अनावर झाला. राजेश रागाने बंदूक घेऊन आलोकला शोधायला निघाला. तेवढ्यात आलोक समोरून येताना दिसला. राजेशने एक क्षणही न दवडता बंदुकीची नळ त्याच्यावर रोखली. रागिनी धावत आली आणि रडत म्हणाली, भाऊ, हे काय करतोय? आलोकला सोडून दे, मी त्याच्यावर खूप प्रेम करते. राजेशने रागाने बंदुकीचा धक्का रागिनीच्या डोक्याला मारला. ती जखमी होऊन रक्तबंबाळ झाली. हे पाहून आलोकने रागाने बंदूक पकडली आणि म्हणाला, जर अजून एकदा रागिनीवर हात उचलला तर परिणाम चांगले होणार नाहीत. आलोकच्या या शब्दांनी वीरेंद्र आणि राजेश दोघांचाही संताप अधिकच वाढला. राजेश म्हणाला, अरे 2 कवडीचा तू नोकर, तू आम्हाला धमकी देतोस? वीरेंद्र म्हणता, राजेश, हा तर आपल्याला धमकी देतोय, याला धडा शिकवायलाच हवा. असं चुकीचं प्रकरण पुन्हा घडू नये म्हणून त्याला योग्य शिक्षा करायलाच हवी. वीरेंद्रने राजेशच्या हातातली बंदूक हिसकावून घेतली आणि आलोककडे रोखली. रागिनी वेड्यासारखी धावत आली आणि आडवी झाली आणि म्हणते, आलोकला काही करू नका,
मी त्याच्यावर मनापासून प्रेम करते. आमचं लग्न देवासमोर झालं आहे. बाबा, मी तुमच्यासाठी काहीही करू शकते, पण आलोकला मारू नका. वीरेंद्र म्हणता, हे तुझं प्रेम आहे? लग्नाआधीच गर्भवती होणं आणि आमच्या प्रतिष्ठेला माती लावणं, याला तू प्रेम म्हणतेस? आम्ही कधीच हे असे नातेसंबंध स्वीकारत नाही. रागिनी रडत म्हणाली, बाबा, प्रेम ही देवाची देणगी आहे. त्याला उच्च नीच, गरीब श्रीमंत काही दिसत नाही. कृपा करून आमचं प्रेम समजून घ्या. आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहे. वीरेंद्र चिडून म्हणतात, तुला वाटतं आम्ही हे मान्य करू? आम्ही आपल्या संस्कारांना विसरून हे तुझं वागणं स्वीकारू? आलोकने मध्येच हस्तक्षेप केला आणि म्हणाला, मालक, मी तुमचं सर्व ऐकतो, पण रागिणीचं हे प्रेम, तिचं मन, तिचं आयुष्य आहे. तुम्ही का त्यावर बंदी आणता? वीरेंद्रने संतापात आलोकला उद्देशून बंदुकीतून गोळी झाडली. गोळी आलोकच्या खांद्यावर लागली आणि तो खाली कोसळला. रागिनी किंचाळत त्याच्याकडे धावत गेली. आलोक, आलोक, काहीतरी बोल, मला सोडून जाऊ नकोस. रक्त सांडत असलेल्या आलोकने रागिनीचा हात पकडला आणि शेवटचं म्हणाला, रागिनी, आपलं प्रेम कधीही संपणार नाही. मी तुझ्या मनात नेहमीच जिवंत राहीन. आलोकने शेवटचा श्वास घेताच रागिनी वेड्यासारखी रडू लागली. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. रागिनी म्हणते, तुम्ही काय केलं बाबा? प्रेमाला संपवून तुम्ही आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. रागिनी उठली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, तुमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही माझं प्रेम मारलं. आता मी पण जगणार नाही. इतकं बोलून रागिनीने बंदूक उचलली आणि स्वतःच्या छातीत गोळी झाडली. गोळ्यांचा आवाज हवेलीत पुन्हा घुमला आणि वीरेंद्र आणि राजेश घाबरून तिच्या दिशेने पळाले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली रागिनी दिसली. शेवटच्या श्वासात तिने फक्त एकच शब्द उच्चारला, आलोक. त्या रात्रीच्या घटनेत संपूर्ण हवेलीवर शोककळा पसरली. वीरेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला समाजाने मोठा धक्का दिला. पण रागिनी आणि आलोकचं प्रेम इतिहासाच्या पानांवर लिहिलं गेलं. आजही गावात लोक त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख करतात आणि त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवतात. काही प्रेमकथांना शेवट नसतो, कारण त्या आयुष्यभर लोकांच्या मनात घर करून राहतात. एकदा पुन्हा एक प्रेम मध्येच थांबले, कारण ते प्रेम श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये होते. मित्रांनो, लोक भलेही म्हणत असतील की प्रेम श्रीमंत किंवा गरिबी पाहत नाही, पण सत्य यापासून खूप दूर आहे. पण म्हणतात ना, प्रेम जितके लपवण्याचा प्रयत्न कराल ते तितक्या वेगाने वाढेल. आजही कुठेतरी एखादी रागिनी आलोकवर प्रेम करत आहे आणि एखादा आलोक रागिनीचे स्वप्न कुठल्याही उच्च नीच विचारांची पर्वा न करता पाहत आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.